व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. कनेक्टिंग लिंक, मिसिंग लिंक याबद्दलच्या बातम्या गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघत आहोत, ऐकत आहोत, त्याबद्दल वाचत आहोत बरंच काही. विरोधक तर अक्षरशः तुटून पडलेले आहेत. त्या मिसिंग लिंकचा जो बोगदा आहे तो पूर्ण बोगदाच कोसळला आहे आणि 7,000 करोड रुपये पाण्यात गेले अशी टीका विरोधकांनी सुरू केली. खरं तर 7,000 करोड रुपये पाण्यात वगैरे काहीही गेले नाही. तर तो जो बोगदा आहे त्या बोगद्याचा एक कडा जो आहे तिथली दरड कोसळली. तेवढा पाऊसच तुफान झालेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रभर. अशामध्ये विकासाभिमुख काम जर सरकारकडून होत आहे तर त्यावरही टीका करायचीच असा चंग या सगळ्या विरोधकांनी बांधलेला आहे. सुप्रिया सुळे, हर्षवर्धन म्हणजे टिपूवर्धन सपकाळ, रोहित पवार, भोंगा राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे सगळेजण जे आहेत एकाच माळेचे मणी आहेत. यांच्या कार्यकाळामध्ये यांनी तर काही विकास केला नाही. आता अनेक जण असंही म्हणतील की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तो कोरोना होता. तो कोरोना काही 2.5 वर्ष नव्हता. बऱ्यापैकी मोकळीक झाली होती आणि आपल्या कार्यकाळामध्ये फक्त 2दा हे विधिमंडळात गेलेले. इतकं तर महान कार्य आहे यांचं. राधा राहिला रोहित पवारचा प्रश्न. तर रोहित पवार हा गेल्या काही दिवसांमध्ये मी किती सुज्ञ आहे, मला राजकारण कसं जमतं, कसं कळतं हे भासवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. मध्यंतरी आपण बघितलं अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर रोहित पवार याने महाराष्ट्रभर कसा थैथयाट करून ठेवला. मात्र आता रोहित पवार त्या विषयावर बोलायलाच तयार नाहीये. मग ते जे प्रेम दर्शवलं जात होतं अजितदादा पवार यांच्याबद्दलचं ते सगळं नाटकच म्हणावं लागेल, ते सगळं ढोंगच म्हणावं लागेल. कारण रोहित पवार यांनी तो मुद्दाच आता सोडून दिलेला आहे. रोहित पवार त्यावर काही बोलायलाच तयार नाहीये. आणि आता बोलतायत तर कशावर बोलतायत तर मिसिंग लिंक, कनेक्टिंग लिंक, तो बोगदा आणि मग 7,000 करोड रुपये पाण्यामध्ये गेले. मात्र त्यांच्या या आरोपांना जशास तसं सडेतोड उत्तर गोपीचंद पडळकर यांनी दिलं. मिसिंग लिंक वरून नको ते आरोप करणाऱ्या रोहित पवार यांची मिसिंग अक्कलच गोपीचंद पडळकर यांनी काढली. ती कशी काढली, काय काढली ते आपण आता जरा वेळातच बघणार आहोत मित्रांनो. पडळकरांना ऐकण्याआधी एक छोटीशी विनंती करतोय. बघा, कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषध उपचार महागडे असतात. हालाकीच्या परिस्थितीत त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्या भोजनाची सोय आहे, त्यांच्याकडे पैसे नसतात अनेकदा जेवणासाठी. आपला बळीराजा जो आहे, शेतकरी राजा जो आहे, आधी दुष्काळानं होरपळला, आता पाऊस झोडपून काढतोय त्याला, त्याचं कुटुंब सुद्धा अडचणीत आहे. या सगळ्यांना आपण मदत कार्य पोहोचवत आहोत. तेव्हा या कार्यामध्ये आपलं योगदान सुद्धा असू द्या, सहभाग असू द्या, सहकार्य असू द्या. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान आपल्याला करता येईल निश्चित करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याची रीतसर पावती बनवता येईल, ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि आपलं नेमकं मदत कार्य कसं सुरू आहे हे देखील तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तेव्हा मन मोठं करून आपल्याच या बांधवांसाठी पुढे या. आता बघूया गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांची नसलेली मिसिंग अक्कल कशी दाखवली. आतून पार धबधब्यासारखं तिथं पाणी पडत आहे. मग असंच म्हणावं लागेल की हा धबधबा नाहीतर दरड कोसळणं याच्यातून सुद्धा सरकार कुठेतरी ड्युरेबिलिटी टेस्ट करते आपल्याला म्हणावं लागेल. काय झालंय, मिसिंग लिंक आहे ना, याच्यातून विकास मिसिंग आहे. त्याला आणि त्याच्या आजोबानं एखादी वीट लावल्या का महाराष्ट्रामध्ये? कुठं विकासाची कुठं केलाय विकास? त्याला काय माहित आहे? अरे जगामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चरचं टेक्निक कुठं चाललंय याची अक्कल पाहिजे ना. कारखाना चोरण्या इतकं हे सोपं नाही आहे. कारखाना ढापायची प्रक्रिया सोपी आहे. या सगळ्या गोष्टी खूप अवघड आहेत. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये जे काम चालू आहे ते उघड्या डोळ्यांनी बघा ना. तुमच्या आजोबाच्या काळामध्ये अमृताजन जे पूल आहे लोणावळ्याजवळचं बोरघाट आहे, अरे किती लोक मेली दरडी पडून, किती लोकांचा मृत्यू झाला. 2-2 दिवस गाड्या तिथं अडकायच्या.
हे आमचं सरकार आहे, जो एक्सप्रेस वे करणार आमचं सरकार आहे. आमचंच हे सरकार आहे जे मिसिंग लिंक आता कनेक्टिंग लिंक सरकारच्या माध्यमातून बदललेलं आहे. आणि जगामध्ये ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत, या टेक्नॉलॉजी इथं वापरलेल्या आहेत. अरे पहिला पाऊस आहे, पहिल्या पावसामध्ये एंट्री गेटला जी दरड कोसळलेली आहे ते होतं. यांनी सगळं बाकीच्या बाहेर देशामध्ये कशा पद्धतीनं अशा पद्धतीचे रोड केलेले आहेत त्याची जरा माहिती घ्यावी आणि मग ह्याचं राजकारण करावं. कारण ज्यांचा जन्मच भ्रष्टाचारामध्ये झालाय, सगळ्या पिढ्यानपिढ्या भ्रष्टाचार केलाय, त्यांना पुढे दिसणार काय? महाराष्ट्रामध्ये जी कामं चालू आहेत आणि जे डेव्हलपमेंट सुरू आहे लोणावळ्याच्या त्या बोगद्यामध्ये, त्या सगळ्या घाटामध्ये आज आम्ही 5 मिनिटात पास होतोय. पहिल्या दिवशी पाऊस पडलाय. हे तयार झाल्याच्या नंतर मिसिंग लिंक हा पहिला पाऊस आहे. आपले सह्याद्रीचे खडक आहेत, जरा स्थिर व्हायला जरा वेळ लागतोय. परंतु महाराष्ट्राचा विकासाचा रेशो स्थिर झालाय हे विरोधकांनी आता नीटपणे समजून घेतलं पाहिजे. गोपीचंद पडळकर यांचं एक वाक्य नक्कीच पटलेलं आहे मित्रांनो. गोपीचंद पडळकर जे बोलले की विकास कामं करणं, लोकाभिमुख कामं करणं हे साखर कारखाने ढापण्या इतकं, चोरण्या इतकं, लुटण्या इतकं सोपं अजिबातच नाही. आतापर्यंतचा इतिहास तुम्ही बघा. शिक्षण संस्था, साखर कारखाने, पतसंस्था या कशा घशात घालण्यात आलेल्या आहेत. रोहित पवार यांनी तर जिल्हा बँकेत सुद्धा घोटाळे करून ठेवले. शिखर बँकेचा घोटाळा त्यांच्या नावावर आहेच. बारामती ॲग्रोचा देखील घोटाळा आहे. थोडा थिडका नाही हो, 25,000 कोटी रुपयांचा अपहार झालेला आहे. आणि तरी सुद्धा हे म्हणतात की आम्हाला क्लीन चिट मिळाली, क्लीन चिट मिळाली म्हणून. काही क्लीन चिट वगैरे अजिबात मिळालेली नाही. प्रकरण अजून सुरू आहे, चौकशा सुरू आहेत अजूनही. कोणत्याही क्षणी ईडीचा ससेमिरा परत यांच्या मागे लागू शकतो. देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टीकरण दिलं की विरोधक जी टीका करत आहेत की बघा बघा बोगदा कोसळला, बोगदा कोसळला. राऊत म्हणतात बोगदा पूर्ण बोगदाच कोसळलाय म्हणे. आता राऊत कुठे गेले होते ते बघायला कुणास ठाऊक, का राऊतांना स्वप्न पडलं माहित नाही. असंही राऊतांना वाढवून चढवून बोलायची सवयच लागलेली आहे. आणि आता त्याच पंक्तीत, त्याच रांगेमध्ये रोहित पवार सुद्धा येऊन बसलेले आहे. खरं तर त्या पावसामध्ये तो जो एक कडा तिथे पडला दरडीचा, तो ताबडतोब इमिजिएटली काढण्यात देखील आला आणि मिसिंग लिंक सुरळीत सुद्धा झाला. त्याचे पण व्हिडिओज आपण बघितलेले आहेत टीव्हीवर, मोबाईलवर, युट्यूबला. मात्र विरोधकांना संधीच लागत असते, चान्सच लागत असतो टीका करायची, आरोप करत सुटायचे. गोपीचंद पडळकर यांनी जो मुद्दा उपस्थित केला की रोहित पवार यानं काय विकास केलेला आहे. रोहित पवार खरं तर 6-6 महिने आपल्या मतदारसंघाकडे फिरकत सुद्धा नाहीत. आणि हे तिथले नागरिक स्वतः सांगतात, जनता स्वतः सांगते की 6-6, 8-8 महिने रोहित पवार कर्जत, जामखेड या आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये येत नाहीत. मग जर हे आपल्या स्वतःच्याच मतदारसंघात जात नसतील तर यांनी काय विकास केलेला आहे आणि कुठं गेलाय? फक्त बारामती 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 करायचं. अहो, बारामतीच्या आजूबाजूची गावं बघितली का उन्हाळ्यामध्ये जाऊन कधी? मोठमोठाले पिंप आणि ड्रम्स ठेवलेले असतात पाण्यासाठी. भीषण टंचाई असते उन्हाळ्यामध्ये बारामतीची. मग बारामतीचा सुद्धा असा किती विकास झालेला आहे? बारामतीचं शांघाय झालंय का? अजिबातच नाही. तेव्हा रोहित पवार यांनी थोडी उजळणी करावी की आपल्या आजोबांनी तरी विकास कामांमध्ये एखादी वीट चढवली आहे का? पडळकर यांच्या म्हणण्यानुसार सुप्रिया सुळे या स्वतः खासदार आहेत. त्यांनी काय विकास केलेला आहे, काय कार्य केलेलं आहे? काहीच नाहीये. साधा बचत गट सुद्धा नाहीये यांचा, ते सुद्धा काम नाहीये. हे फक्त स्वतःपुरतच आहे यांचं. जनतेसाठी काहीही करायचं नाही, फक्त स्वतःची भरभराट झाली पाहिजे. रोहित पवार तर फार कॉलर टाईट करून सांगतात ना की माझ्याकडे 17 गाड्या आहेत. कुठून आल्या या? भ्रष्टाचारातूनच कमवलेलं असणारे हे सगळं. उघड उघड आरोप होतात यांच्यावर भ्रष्टाचाराचे.
मात्र तरी सुद्धा हे मान ताठ करून कॉलर टाईट करून समाजामध्ये वावरत असतात. अशा आविर्भावामध्ये जणू काही समाजासाठी यांनी खूप मोठं बलिदान दिलेलं आहे, समर्पण दिलेलं आहे. खरं तर असं काहीही नाही आहे. उलट जनतेला लुटण्यात, लुबाडण्यात, फसवण्यातच यांची आतापर्यंतची सगळी कारकीर्द आहे आणि हे आपण अनुभवत आलेलो आहोत, बघत आलेलो आहोत मित्रांनो. तेव्हा रोहित पवार यांनी इथून पुढे तरी किमान आरोप करत असताना सगळी शहानिशा करावी आणि मग आरोप करावेत. यांच्या म्हणण्यानुसार तो अख्खा बोगदाच कोसळला म्हणे. असं काहीही घडलेलं नाहीये. सगळं सुरळीत आहे, ट्रॅफिक पण व्यवस्थित सुरू आहे तिथे मिसिंग लिंकला. खरं तर तो मिसिंग लिंकच नाही, तो कनेक्टिंग लिंक आहे. हे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आधीच स्पष्ट केलं होतं. मात्र आपल्याकडचे विरोधक जे आहेत, हे बहुतांश विरोधक हे डोक्यावर आपटलेले आहेत, पडलेले आहेत. त्याच्यामुळे यांची मती भ्रष्ट झाली असल्या कारणाने हे असले आरोप करत सुटलेले आहेत. स्वतःच्या कार्यकाळामध्ये यांना काहीच करता येऊ शकत नाही. तुम्ही विचार करा, समृद्धी महामार्ग सुद्धा कधी झालेला आहे? तोही फडणवीसांच्याच काळात झालेला आहे. त्याच्या अगोदर अशी कितीकशी विकास कामं होती 2014च्या आधी, जेव्हा यांचं भ्रष्ट सरकार बसलेलं होतं सत्तेत. तेव्हा यांनी काय कार्य केलेले? काहीच नाही, काहीच रे, अक्षरशः काहीच नाही. आणि आता धो पाऊस पडतोय तर मुंबई तुंबली वगैरे वगैरे सुरू केलं यांनी परत बोलायला. ती दरड कोसळली त्याच्यावरून टीका करायला सुरुवात केली. असे अजून अनेक मुद्दे आहेत ज्यांवर हे सातत्याने टीका करत आहेत विरोधक सगळे. मात्र ह्यांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही की विक्रमी वेळेत त्या टनेलचं काम झालेलं आहे. हे यांना दिसत नाही. लोकांचा वेळ वाचतोय हे यांना अजिबातच दिसत नाही. ट्रॅफिकचा प्रश्न सुटलेला आहे हे सुद्धा यांना अजिबातच मानवत नाही. यांना हे पटवूनच घ्यायचं नाहीये की काहीतरी चांगलं घडतंय राज्यामध्ये. आणि त्यामुळे ही अशी टीका करून आपणच कसे विकास करू शकतो किंवा आपल्यालाच कशी सगळी जाण आहे ही दाखवून देण्याचा यांचा हा केविलवाणा प्रयत्न. मात्र यांची बुद्धी मिसिंग आहे हे यांच्याच बोलण्यावरून दिसून येतं मित्रांनो. ते तुम्ही सुद्धा आजच्या या व्हिडिओमधून अनुभवलं असेल. यावर आपलं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चितपणे कळवा. कमेंट बॉक्स वाटच बघत असतो तुमच्या प्रतिक्रियांसाठी. तेव्हा जाता जाता परत एकदा विनंती करतोय की आपण जे कर्करोगग्रस्त रुग्ण आहेत त्यांचे औषधोपचार, भोजनाची व्यवस्था आणि आपला संकटात असणारा शेतकरी राजा आणि त्याचं कुटुंब यांच्यापर्यंत सहकार्य, मदत कार्य पोहोचवत आहोत. तेव्हा यात आपला सहभाग, सहकार्य असू द्या. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावं वाटतंय या सत्कर्मात ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर पाठवा परिवाराच्या, म्हणजे त्याची रीतसर पावती बनवता येईल, रेकॉर्ड ठेवता येईल आणि नेमकं मदत कार्य आपलं कसं आणि कुठे सुरू आहे हे देखील तुम्हाला वेळोवेळी कळवण्यात येईल. तेव्हा मन मोठं करून या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.